अभी आरोपी फरार, आता सध्याच्या स्थितीत आरोपी 3च अटक आहे, बाकी आरोपी सगळे फरार आहे. सगळे त्यांचे अंदाजन मागचे 3 दिवसात 74 ठिकाणी वेगवेगळे घरझडतीच घेण्यात आलेली आहे. 74 आम्ही म्हणते की कधी कधी एकाच घराला 2 वेळा 3 वेळा पण झालेली आहे. ते काही मुळशी तालुकाचे असतील, काही कोथरूड भागाचे असतील. सगळे आता अंडरग्राऊंड आहे. एकूण 27 आरोपी जे पिक्चर देखण्यासाठी ते सिनेमा म्हणजे सिनेमा बघण्यासाठीचे गेले होते आणि तिथून जे निघाले होते सगळे आमचे रडारवर आहे. आणि आरोपी हे दोघे जे नाव आपण म्हटले त्यांना आरोपी करण्यात आलेली आहे आणि MCOC त्या केसमध्ये लावण्यात आलेली आहे. ऑफकोर्स अटक करणार, ऑफकोर्स. आता ती प्राथमिक स्टेजवर आहे, ते डिटेल आपल्याला आम्ही नंतर कळू. परंतु यामध्ये क्रिमिनल कॉन्स्पिरसी, यामध्ये हार्बरिंग ऑफ ऑफेंडर ही सगळे कलम पण लावण्यात आलेली आहे. हार्बरिंगचे MCOC मध्ये पण हार्बरिंगचे कलम आहे. 111 BNS ऑर्गनाइज क्राईमसाठी ते पण त्या केसमध्ये लावण्यात आलेली आहे आणि त्याच्यामध्ये तपास सुरू करण्यात आलेली, तपास सुरू आहे. आणि ते सॉरी No, I clarified in detail that we are very clear. If someone is if they have a past criminal record and they are behaving properly within the framework of law, we have no enmity with them. But they are under very strict and close observation. The moment we see an aberration or a crime or a criminal act being conducted by them, we will act with full force and put all our resources at command against them to ensure that they are properly disciplined. ही सांगणे पूर्णपणे संयुक्तिक नाही है, कारण जशा फिर्याद आला त्या अनुषंगाने काही कारवाई झाली होती. परंतु मी त्या कारवाईशी, प्रथम रात्रीचे कारवाईशी मी समाधानी नव्हतो, ही खरी गोष्ट आहे. त्याच्यामध्ये जेव्हा गजामारने टोळीचा संबंध असल्याचं पुढे आलं त्यावेळेला नव्हते. मुख्यतः टाळाटाळ 24 तास सांगणे संयुक्तिक नाही होणार, परंतु हो काही तास नक्कीच झाला असावी. परंतु सकाळीचे कालात, सकाळी अर्ली मॉर्निंग आवर्स मध्ये ही स्पष्ट झाली होती आणि त्या स्पष्टतानुसार पोलिसांनी डिरेक्शन तपासचे संध्याकाळपर्यंत पोलीस सांगत नव्हते की ह्याच्यामध्ये हे आरोपी आहेत किंवा किस दिन के संध्याकाळी, फर्स्ट डे के संध्याकाळी की अगले दिन, नाही दुसरे दिन के सकाळी आम्ही ऑलरेडी घुसलो होतो त्या प्रकरणात. दुसरे दिवस संध्याकाळीला असं नाही, पहिला दिन का संध्याकाळी आम्ही एक्सेप्ट करू शकतो. पुढच्या दिवशीचे अर्ली मॉर्निंग 7-8 वाजताच घटनाक्रम क्लिअर झाली होती आणि त्या दिशेने आमची कारवाई सुरू झाली होती. सर, घटनेच्या 2 दिवसानंतर केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी या प्रकरणी पत्रकार परिषद घेतली आणि पोलिसांवर टीका केली, नाराजी व्यक्त. त्यानंतर कारवाईला गती आली असं सांगणे उचित नाही आहे. आम्ही सांगितले आपल्याला फर्स्ट डे जे घटना घडली त्याचे नंतर अर्ली मॉर्निंग आवर्स मधूनच, म्हणजे एक्झॅक्टली डेट आम्हाला, त्यांनी सॅटर्डेला बहुतेक, फ्रायडेला त्यांनी बहुतेक प्रेस कॉन्फरन्स घेतली होती आणि ही गोष्टीची आहे बहुतेक थर्सडे मॉर्निंगची आहे. थर्सडे मॉर्निंगच पासून ही कारवाई आमची सुरू झाली होती आणि हीच भूमिका आमची प्रथम दिवशीपासून होती. त्याबद्दल मोका लागते की नाही लागते, ऑलरेडी आमचे लोक डॉक्युमेंट्स तयार करून असेसमेंट ॲप्लिकेशन ऑफ माइंड सुरू केले होते. हे मोका वगैरे रातोरात लागत नाही, त्यामध्ये पण सगळी तयारी करावी लागते. ती सगळी तयारी फर्स्ट डे अर्ली मॉर्निंग 8 वाजताचे सुमारास ज्यावेळी हे घटनाक्रम वरिष्ठ अधिकाऱ्यांचे निर्देशनास आली होती त्यापासून या दिशेने तपास आणि या दिशेने कारवाई सुरू आहे. पूर्ण प्रोफेशनल रीत्याने आणि पूर्ण ताकदीने या केसचे इन्व्हेस्टिगेशन, जसं मी सांगितले, इमूवेबल मुवेबल प्रॉपर्टी पूर्ण राज्याची आम्ही मागितलेली आहे. पूर्ण ट्रॅफिक व्हेकल ओन्ड डिटेल्स मागितलेले आहे. बिल्डिंगचे त्यांचे प्रॉपर्टीचे असेसमेंट सुरू करण्यात आलेली आहे. बिल्डिंग प्लॅन्सची आणि बिल्डिंग्सची स्क्रुटनी सुरू करण्यात आलेली आहे.
सगळे मोबाईल फोन्सवर कम्युनिकेशनचे रिकवर करण्यात आलेली आहे आणि भरपूर प्रमाणे त्या दृष्टीने सुरू आहे. अर्थ आहे की कोणी क्रिमिनल जोपर्यंत शांत आहे, आम्ही रिपीट वारंवार करतो याच दृष्टीने की जर शांत आहे तर त्यांच्यावर आम्ही मेनस्ट्रीमला आणण्यासाठी पूर्णपणे प्रयत्न करू. लेकिन एक छोटासा पण मिसएडव्हेंचर झाला तर त्यावर 100% जोरात कारवाई होईल. ही भूमिका पोलीस दलाची आहे. आणि ही काही आणखी लोक अशा प्रकारचे ज्यांच्याबद्दल काही इंडिकेशन्स येत आहे की काही लोक इथे होते आणि आता राज्याचे दुसरे भागात जाऊन काहीतरी करत आहे, काही विंड मिल्स करून काही हे करत आहे किंवा अशा काही लोकांचे पण ते आमचे रडारवर आहे. आमची सूचना अशा प्रकारचे क्रिमिनल्सला राहतील, मेनस्ट्रीममध्ये मुख्य प्रवाहामध्ये राहायचे आहे तर क्रिमिनॅलिटी सोडा. जर झाला काही त्यांच्याकडून काही मिसएडव्हेंचर तर आम्ही सोडणार नाही, ही नक्की आहे.